राम नारायण राम। आजकाल प्रत्येक माणूस प्रत्येक अडचण, त्रास, भीती इत्यादींपासून मुक्त होऊ शकतो जर तो स्वतःला ओळखला, ब्रह्म सत्याला जाणून घेतला आणि निसर्गाशी स्वतःला जोडला। तसेच राम नारायण राम या मंत्राचा जप करावा। राम नारायण राम, ज्यात सृष्टीतील धारा फिरते त्या धारेतील रा हा शब्द घेतला आहे। हा शब्द घेतला कारण आपल्याकडे ती दिव्य दृष्टी नाही ज्याने आपण संपूर्ण ब्रह्मांड पाहू शकू। त्यामुळे जेव्हा आपण राम नामाचा आवाहन केला तेव्हा त्याच्या माध्यमातून आपण संपूर्ण ब्रह्मांडाचा आवाहन केला। नंतर आपण जपतो नारायण ना या शब्दाने आपण ब्रह्मांडातील अणु, परमाणु, गॅलेक्सीज जे फिरत आहेत किंवा जे काही अस्तित्वात आहे त्यांचा आवाहन केला। नंतर परत येतो रा हा शब्द ज्याचा अर्थ आपण आधी सांगितला होता। पुढे येतो ज्यात आपले 5 तत्व येतात, आकाश, पृथ्वी, जल, वायू आणि अग्नी। नंतर येतो म्हणजे आपल्या संपूर्ण ब्रह्मांडात असे अनगिनत अज्ञात ग्रह आहेत, दुसरे ब्रह्मांड आहेत आणि अनेक गोष्टी आहेत ज्यांची शास्त्राने अजून शोध घेतलेला नाही। त्यामुळे या शब्दाने आपण त्यांचा सुद्धा आवाहन केला। त्यामुळे जेव्हा आपण राम नारायण राम जपतो तेव्हा सृष्टीतील सर्व अस्तित्वाला आपण आदरपूर्वक प्रणाम करतो। हे कलियुग चालू आहे। सत्ययुगात प्रत्येकाचे आयुष्य 1,00,000 वर्षांचे होते। त्या काळी लोक तीव्र तपश्चर्या करीत, नंतर त्रेतायुगाला ज्यात आयुष्य थोडे कमी झाले, हवन आणि यज्ञ यांचा प्रावधान होता। नंतर द्वापर युगाला ज्यात आयुष्य आणखी कमी झाले। या युगात प्रेमाचा प्रचार आणि संदेश देण्यात आला आणि आता चालू आहे कलियुग, ज्यात एखाद्या माणसाचे आयुष्य 100 वर्षांपेक्षा कमी आहे। अशा परिस्थितीत माणूस 60 वर्षे घर, कुटुंब, मुलं, नोकरी यांची काळजी घेतो। त्यानंतर त्याच्याकडे ध्यान किंवा राम नाम जपण्यासाठी फार वेळ राहत नाही। तुलसीदासांनीही सांगितले की कलियुगात फक्त राम नाम हेच आधार आहे। तुमचे दुःख, आजार, अडचणी सर्व राम नामामुळे दूर होतील। जो प्रत्येक श्वासात वसलेला आहे तोच राम आहे, त्या राम नामाला जोडले आहे। राम नारायण राम मध्ये हा बीज मंत्र तुम्ही सगळे जप करा आणि पहा तुमच्या जीवनात कसे सकारात्मक बदल येतात। राम नारायण राम नामात एक शांतता आणि ऊर्जा आहे जी तुम्हाला ऊर्जा देते, तुम्हाला सक्षम करते तुमचे कार्य सिद्ध करण्यासाठी आणि तुम्हाला सृष्टीच्या ब्रह्म सत्याशी जोडते। माणूस अनेकदा स्वतःला खूप दुर्बल आणि अशक्त समजतो। जीवनात अनेकदा परिस्थिती आपल्या विरुद्ध असते, मन आपल्याला कंट्रोल करत नाही, आपण विवेक ऐकू येत नाही। अशा वेळी व्यक्ती निराश आणि हताश होतो। अशा परिस्थितीत ध्यान करणे खूप उपयुक्त आहे। ध्यानाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे मन, विवेक आणि अंतर्मन मजबूत करता, त्यांना तुमच्या नियंत्रणात आणता। त्यामुळे प्रत्येकाने नक्की ध्यान करावे। जेव्हा तुमचे मन आणि विवेक नियंत्रणात असतील तेव्हा सृष्टी तुम्हाला चांगले कर्म करण्यास प्रवृत्त करेल आणि तेच तुमचे धर्मही बनेल। ध्यान हा एक प्रकारची ध्वनी ऊर्जा आहे जी आपल्या शरीरात असलेल्या 50,000 कोटी आत्म्यांना ऊर्जा देते। त्यामुळे शरीराला बळकटी मिळते, जीवन स्फूर्ती मिळते, विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती वाढते। आता बरेच लोक जाणून घेऊ इच्छितात की ही ध्वनी ऊर्जा कुठून येते। ही ध्वनी ऊर्जा निसर्गातून येते, म्हणून निसर्ग, सृष्टी, आकाश, ब्रह्मांड हेच आपल्याला जीवन देतात आणि आपल्याला कर्म करण्यास प्रवृत्त करतात। राम नारायण राम नामाने जेव्हा तुम्ही जोडाल तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला स्मरणात राहील। या बीज मंत्रात संपूर्ण ब्रह्मांड निहित आहे। त्यामुळे राम नारायण रामचा जप करत राहा आणि कर्म आणि धर्माच्या चिंता सोडा। जेव्हा या बीज मंत्राशी तुम्ही जोडाल तेव्हा कर्म आणि धर्म स्वयंचलितपणे तुमच्या हितासाठी होतील। राम नारायण राम।